स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक सुरू आहे आणि या पोटनिवडणुकीच्या नियोजनासाठी स्थानिक कार्यकर्ते, विशेषतः स्थानिक पुढारी आणि त्याच्याचबरोबर काही आयात जे काही कार्यकर्ते आहेत जे इथं निवडणुकीची सूत्र सांभाळताना दिसत आहेत, या लोकांना असं वाटायला लागलं की आता आमच्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबाचं काही चालणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण स्थानिक लेवलला झाली आणि याचा फटका थेट उपमुख्यमंत्री सुनेत्राव पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्या राजकीय करिअरला बसू शकतो, अशी सगळी चर्चा अवघ्या निवडणूक सुरू झाल्यानंतर 2-4 दिवसात व्हायला लागली. 2च दिवसापूर्वी कनेरीमध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या नारळ फोडण्याच्या सभेमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी स्थानिक जे आजी-माजी पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त जो पवार कुटुंबावरचा, विशेषतः अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारा जो कार्यकर्ता होता, जो कुठलंही पद नसताना अजितदादा जिंदाबाद या घोषणा देत होता, तो कार्यकर्ता फार कमी दिसून आला. याचं रिझन काय, याचं कारण काय, हे शोधण्याचा सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे प्रयत्न करतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इथं कोणीतरी बॉस, कोणीतरी आलेले बॉस, कोणीतरी स्थानिक बॉस यांनी या निवडणुकीवर कब्जा करायचा प्रयत्न केला आहे. बरं, त्यांचा हा कब्जा कशासाठी आहे तर स्थानिक लेवलला याचं जे लॉबिंग असतं, म्हणजे कोणाला कारखाना पाहिजे, कोणाला नगरपालिका ताब्यात ठेवायची, कोणाला वेगवेगळ्या संस्था ताब्यात ठेवायच्यात, असे लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पवार कुटुंबातील म्हणजे अजितदादांच्या कुटुंबातील सदस्यांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात, असं स्थानिक कार्यकर्ते बोलतात. स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी अक्षरशः चेहऱ्यावरती दिसून येते आणि त्याच्यामुळं या गोष्टी जरी आत्ता ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवरती जरी चालणार असली तरीसुद्धा 2029ला मात्र व्यक्तिगत अजित पवारांच्या कुटुंबासाठी काही आव्हानं निर्माण होऊन बसू शकतात. ती कशी तर आता या निवडणुकीमध्ये जे काही सुंदर पसंती चाललेली आहे, म्हणजे एकामेकांच्या कुरघोडीचं, म्हणजे स्थानिक पुढाऱ्यांचं सांगतोय मी, या स्थानिक पुढाऱ्यांचं जे राजकारण चाललेलं आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्ता जो अजितदादांवरती प्रेम करतात तो दुखावताना दिसतोय. निवडणुकीमध्ये लाखोंच्या मतानं सुनेत्रा पवार निवडून येतील, मात्र याच्या मागं सगळ्यात मोठं कारण सहानुभूतीचं आहे, हे विसरून चालणार नाही. पण ज्या पद्धतीनं लीड असायला पाहिजे ते लीड मिळणं फार कठीण असल्याचं दिसून येतं. त्याचं कारण काय तर स्थानिक लेवलला ज्या काही नियोजन असतं, स्थानिक लेवलला ज्या काही तयारी असतात, त्या तयारी करण्यासाठी हे पुढारी सहयोग बंगला सोडून बाहेर पडताना दिसतच नाही. जय पवार यांच्या बगलेला, पार्थ पवार यांच्या बगलेला सुनेत्रा पवार आल्या तर त्यांच्या समोर आणि मागे पुढं असंच करताना हे स्थानिक पदाधिकारी दिसत आहेत. मग सर्वसामान्य कार्यकर्त्याला ऊर्जा कुठून येणार? सर्वसामान्यकर्ता जो ग्राउंडला राबत असतो, जो ग्राउंडवरती काम करत असतो, जो झेंडे बांधत असतो, जो घरोघरी जाऊन पत्रकं वाटत असतो, यांची दखल घेणार कोण? बरं, हे लॉबिंग त्याच लोकांना करायचं आहे ज्यांना राजकीय गटबाजी करायची आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला, ज्याला पक्षावरती, ज्याला नेत्यावरती प्रेम आहे, अशा कार्यकर्त्याची दखल कोण घेणार? अशा प्रकारची चर्चा आता बारामतीत सुरू झाली. याचा फटका 2029ला कसा बसू शकतो तर याच्यामुळं अंतर्गत गटबाजीमुळं जे नाराज कार्यकर्ते आहेत ते आता ह्या निवडणुकीपासून लांब थांबताना दिसत आहेत. हे असेच जर झालं तर 2029ला जे काही आव्हान उभं राहील, ह्या आव्हानाला कशा पद्धतीनं सामोरं गेलं जाईल, याचाच अर्थ असा आहे की सध्याची जरी निवडणूक सहानुभूतीवरती चाललेली असली तरी उद्याच्या निवडणुकीचं किंवा राजकीय समीकरणं ही मोठी राजकीय आव्हानं उभा करणारी ठरू शकते आणि याला पवार कुटुंब जबाबदार किंवा व्यक्तिगत अजित पवारांचं कुटुंब जबाबदार नसेल तर स्थानिक लोकांची गटबाजी, स्थानिक लोकांचा जो काही म्हणजे स्थानिक नेत्यांची गटबाजी असेल, त्यांचं एकामेकांवरती होत असलेलं राजकारण असेल आणि जे आयत पुढारी ज्यांना इथली स्थानिक काही माहिती नाही आहे, इथल्या स्थानिक लोकांचे नेटवर्क, इथल्या स्थानिक लोकांबद्दलची चर्चा, त्यांच्याबद्दलचं जनमानसातलं मत काय आहे याची काही माहीत नसताना फक्त बोलावून घेतले म्हणून ते इथल्या कार्यकर्त्यांवरती बॉसिंग करताना दिसत आहेत, अशाही प्रकारची चर्चा आहे. त्याच्यामुळं आता ही निवडणूक या बॉस लोकांच्या, मग आयात केलेले बॉस असतील किंवा स्थानिक बॉस असतील, यांच्या ताब्यात गेली का,
अशा प्रकारची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे ह्या निवडणुकीत जरी सहानुभूतीच्या लाटेवरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडून येणार असल्या तरी 2029ला मात्र या पुढाऱ्यांच्या अशा गटबाजीमुळं एकमेकांवरती कुरघोड्यांमुळं मोठं आव्हान उभं राहू शकतं, हे विसरून चालणार नाही.